Okay. Combination nation of variable constant data type etc called statement. Okay. There are three types of statement. First one is declaration statement. Second one is arithmetic statement. Third one is conditional statement. These are the statement. So what is the meaning of declaration statement? Straightforward, where we declare variable function class object. That statement we called declaration statement. Another one is, if you want to see example of the declaration statement, is int a b or int b. These are declaration statement. We have declared variables. बेसिकली तुम्ही जिथे व्हेरिएबल फंक्शन किंवा ऑब्जेक्ट जिथे तुम्ही डिक्लेअर करता त्याला तुम्ही डिक्लेरेशन स्टेटमेंट असं म्हणतात. तुम्ही तुमच्या प्रोग्राम मध्ये जर का एबीसीडी जर का व्हेरिएबल डिक्लेअर केले असतील त्याला सुद्धा डिक्लेरेशन स्टेटमेंट असं म्हणतात. नाव अरिथमॅटिक स्टेटमेंट कशाला म्हणतात? सो जिथे तुम्ही मॅथमॅटिक करता, ऍडिशन सबट्रॅक्शन लाईक दॅट, ए प्लस बी, याला म्हणतात अरिथमॅटिक स्टेटमेंट. अरिथमॅटिक स्टेटमेंट. सो याच्यामध्ये तुम्हाला काही विचारायचं आहे? डिक्लेरेशन स्टेटमेंट म्हणजे काय, की जिथे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, फंक्शन डिक्लेअर करतो किंवा क्लास डिक्लेअर करतो, ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो, त्याला तुम्ही डिक्लेरेशन स्टेटमेंट असं म्हणता. अरिथमॅटिक स्टेटमेंट कशाला म्हणता? अरिथमॅटिक जिथे तुमचं सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लेक्शन होतं त्याला तुम्ही अरिथमॅटिक स्टेटमेंट असं म्हणता. नाव मोर आहे तुमचं इम्पॉर्टंट कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट मध्ये दोन कॅटेगरी आहेत. पहिला आहे ब्रांचिंग, और त्याच्यामध्ये तुम्ही जम्पिंग येई म्हणू शकता, ब्रांचिंग अँड जम्पिंग. दूसरा आहे इटरेशन और लूपिंग. बघा, पहिला आहे ब्रांचिंग आणि दुसरा आहे
जम्पिंग. ब्रांचिंग म्हणजे किंवा जम्पिंग म्हणजे काय की कंडिशन जी आहे, तुमचे जे काही मल्टिपल कंडिशन्स किंवा मल्टिपल स्टेटमेंट अवेलेबल असतात, स्टेटमेंट जे आहेत ते ऑल कंपायलर काय करतो की ऑल लाईन बाय लाईन ऑल स्टेटमेंट एक्झिक्यूट करत असतो. पण ब्रांचिंग किंवा जम्पिंगने तुम्ही त्याला सिक्वेन्शियली न करता तुम्हाला ज्या कंडिशन मॅच होतात त्याच कंडिशन तो एक्झिक्यूट करतो, ऑल कंडिशन एक्झिक्यूट करत नाही. याच्यामध्ये कुठले कुठले येतात जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत? पहिला आहे इफ, दुसरा आहे इफ एल्स, तिसरा आहे एल्स इफ लॅडर, चौथा जो आहे तो आहे तुमचा स्विच केस. हे आहेत तुमचे ब्रांचिंग अँड जम्पिंगचे एक्झाम्पल ज्याच्यामध्ये आपल्याला करायचंय. इटरेशन म्हणजे हा तोपर्यंत चालतो जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत एकच टास्क रिपीट करत असतो, एकच टास्क जो आहे तो रिपीट करतो. फॉर एक्झाम्पल फॉर लूप, while loop and do while loop. सो आज आपण ब्रांचिंग किंवा जम्पिंग मध्ये इफ आणि इफ एल चे एक्झाम्पल घेणार आहोत. आणि या सगळ्या याच्यामध्ये लक्षात ठेवा ऑल द कंडिशनल स्टेटमेंट मध्ये फक्त डिपेंड आहे ट्रू और फॉल्स वर, ट्रू और फॉल्स वर. लेट्स सी, मी स्क्रीन शेअर करतोय इंटेलिजीची ज्याच्यामध्ये तुमचा प्रोजेक्ट आहे. मी स्विच करत आहे तुमचा प्रोजेक्ट JBPL 10. स्क्रीन दिसत आहे इंटेलिजीची? जयप्रकाश कंफर्म कीजिए, आपको स्क्रीन दिखाई दे रही है? यस सर. ओके, गुड. सो यहाँ पे हम लोग न्यू पैकेज बनाएंगे. करप्टेड है ये प्रोजेक्ट. ये वाला ठीक है. पैकेज बना देते हैं हम लोग इसमें बेसिक और जावा क्लास, जिसमें रहेगा जंपिंग स्टेटमेंट एग्जाम्पल. मेन. लेट्स सी, अगर आपके पास दो स्टेटमेंट है, पहला स्टेटमेंट है साउट यू आर पास एंड दूसरा स्टेटमेंट है आपके पास साउट यू आर फेल्ड. दो स्टेटमेंट है. आपको अभी ये कभी भी ऐसा नहीं होता है कि आप एक साथ दोनों चीजें होंगे. महेंद्र, दोन्ही गोष्टी एकत्र होतात का एका एका वेळेस? स्क्रीन दिसत आहे का याची? सॉरी, हो सर. स्क्रीन दिसत आहे तुम्हाला ही? ओके यस सर. ओके. यू आर पास अँड यू आर फेल्ड हे मी दोन्ही एकत्र लिहिलेत. तर तुम्ही रिअल लाईफ मध्ये दोन्ही गोष्टी एकत्र होतात का एकाच वेळेस? पॉसिबिलिटी आहे का? हा, नाही. सो इथे तुम्ही काय करता, कंडिशन लावता इथे इफ इफ असं. जर इथे ट्रू असेल तर हा जो वाला स्टेटमेंट आहे तो एक्झिक्यूट झाला पाहिजे, किंवा एल्स हा वाला जो एक्झिक्यूट आहे तो झाला पाहिजे. असं करता. इथे कंडिशनल स्टेटमेंट लावतात. पहिलं कंडिशन स्टेटमेंट आपण इफ
किंवा इफ एल्स ने यूज करतो. इफ इथे आपण पास केलं, कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज हा त्याचा एरिया आहे. देन एल्स हा त्याचा एरिया आहे. इफ मध्ये जर का तुम्ही ट्रू जर टाकलं, असं ट्रू, सपोज ट्रू जर टाकलं तर हा वाला एक्झिक्यूट होईल, आणि जर का इथे फॉल्स असेल तर हा वाला एक्झिक्यूट होईल खालचा. आता याच्यामध्ये मी काय पुट करणार, साऊट यू आर पास्ट, साऊट यू आर फेल्ड. आता काय एक्झिक्यूट होईल, आता काय एक्झिक्यूट होईल, जर मी हा रन केला तर काय एक्झिक्यूट होईल, तुम्हाला काय वाटतं? की हा इफ मध्ये जर ट्रू असेल तर हा वाला ब्लॉक एक्झिक्यूट व्हायला पाहिजेच, इफचा ब्लॉक. आणि जर का फॉल्स जर असेल इथे तर कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होईल, एल्स वाला. श्रीकांत, काय एक्झिक्यूट होईल, आउटपुट काय येईल? विवेक, ओके, गुड. महेंद्र, मधु, काय येईल याचा आउटपुट, काय यायला पाहिजे? सो चेक करूया याला. ओके, यू आर पास. जर आता इथे मी फॉल्स जर दिलं तर काय येईल? चार्ट वर पण टाकू शकता. यू आर फेल्ड. स्क्रीन दिसत आहे ना जो मी कोड लिहिलाय तो, की दुसरी दिसते स्क्रीन तुम्हाला? आउटपुट दिसतंय, चेक करा. यू आर फेल्ड. नाव मी इथे एक रिअल टाइम अशा पद्धतीने सपोज INT मार्क इक्वल टू 40 घेतलं, अँड मार्क ग्रेटर दॅन, हा रिलेशनल ऑपरेटर यूज केला मी. मार्क जर का ग्रेटर दॅन 40 असेल, मार्क जर का ग्रेटर दॅन 40 असेल तर हा काय रिटर्न करेल, ट्रू. हा इव्हॅल्यूट करेल ट्रू आणि एक्झिक्यूट होईल हे. ठीक आहे, एकदा आपण याला एक्झिक्यूट करूया, चेक करूया. ओके, ग्रेटर दॅन 40 नाहीये, मार्क्सची जी व्हॅल्यू आहे ती फक्त 40 आहे, त्याच्यामुळे याने फेल दाखवलेला आहे. चेक करा. ठीक आहे. नाव नेक्स्ट प्रोग्राम आहे मल्टिपल साठी. जर आपल्याला मल्टिपल कंडिशन असतील तर मल्टिपल कंडिशन आपण वापरणार आहोत. जम्पिंग युजिंग एल्स इफ लॅडर. जर आपल्याला मल्टिपल कंडिशन्स अवेलेबल असतील तर काय करायचं, इथे मेन नाईन्टी अबोव मार्क्स असतील तर आपण त्याला दाखवणार आहोत ए ग्रेड. जर 75 अबोव जर मार्क्स असतील तर आपण त्याला दाखवूया बी ग्रेड. जर 45 ग्रेड असतील तर ग्रेटर दॅन असतील तर आपण सी ग्रेड दाखवूया. एल्स फायनली फेल दाखवायचं आहे. अशी तुमची रिक्वायरमेंट आहे. मल्टिपल कंडिशन्स आहेत. तर मल्टिपल कंडिशन साठी तुम्हाला यूज करावं लागतं इफ. नॉर्मल तुम्ही इफ वापरता, मार्क तुमचे जे काही आहे तेच तुम्ही पुट करणार आहात. INT मार्क हा व्हेरिएबल तुम्ही घेतला, सिंपल. मार्क ग्रेटर दॅन 90 हा ब्रॅकेट ओपन पहिला
आणि शेवटची जी कंडिशन असणार आहे ती एल्सच असणार आहे तुमची एंडला, जी तुमची फेल्ड असणार आहे एंडची फेल्ड. इथे तुम्ही पुट करू शकता सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन पास्ट विथ ए ग्रेड. ओके, आता जर मल्टिपल कंडिशन जर तुम्हाला द्यायचे असतील तर इथे तुम्हाला द्यायचं आहे एल्स इफ आणि बाकीच्या कंडिशन मार्क ग्रेटर दॅन 75 देन आउट पास विथ बी ग्रेड असं. देन नेक्स्ट कंडिशन एल्स इफ मार्क ग्रेटर दॅन 45 देन आउट पास विथ सी ग्रेड असं. या पद्धतीने मल्टिपल कंडिशन जर तुम्हाला द्यायचे असेल तर एलसिफ मध्ये कंडिशन टाकायचे आणि त्याचे ब्रॅकेट. ह्याला जर तुम्ही एक्झिक्यूट केलं तर चेक करा, सिंपल आपल्याला सिंटॅक्स कव्हर करायचा फक्त सिंटॅक्स. सी, आता सी का दिलंय याने, कारण की 45च्या याचा आउटपुट काय यायला पाहिजेत होतं, चेक करा. हा तर ग्रेटर दॅन 50 आहे, मग याचा आउटपुट काय आलंय ते चेक करा. सी ग्रेड का, कोण सांगू शकता इथे काय इश्यू आहे तो, कोणी सांगू शकता? बघा 45 अबोव आहेत, 50 मार्क्स आहेत म्हणून हा सी ग्रेड दाखवतोय. जर का 76 असतील इथे 76, तर आपण याला बघूया काय देतोय तो. सेवन्टी सिक्स. ओके, परत एकदा बघा. आणि कुणी लॅपटॉपने जॉईन केलेलं आहे? मनीष लॅपटॉपने जॉईन केलंय? अभिषेक लॅपटॉपने जॉईन केलं? ओके, मी प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगतो, तो कोड तुला करायचा आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम स्टेटमेंट इथे लिहून देतो, कंडिशनल स्टेटमेंट इथे आहे. तुला एक व्हेरिएबल घ्यायचा आय एन टी एज. ओके, व्हॉट एव्हर एज, इथे जे काही एज असेल ते, जर का एज एज जर का ग्रेटर दॅन 90 पेक्षा 60 असेल तर तुला डिस्प्ले करायचं सिनियर सिटीजन. अँड जर का एज जर का 45 अबो असेल तर तुला डिस्प्ले करायचा आहे मिड एज. आणि एज जर का 18 अबव असेल तर तुला लिहायचं यंग. एज जर का ग्रेटर दॅन असेल, लेट्स सी, ग्रेटर दॅन असेल 13 तर तुला लिहायचं आहे ज्युनियर. आणि जर का बाकी 13च्या खाली जेवढे काही आहेत तर त्यांना लिहायचे चाइल्ड. हा तुझ्याकडे, आणि मी सगळ्यांना ही कंडिशन कॉपी करून देतोय, कंडिशन कॉपी करून घे. सो स्क्रीन शेअर करा, मी स्टॉप करतो.
कोण शेअर करत आहे स्क्रीन? अभिषेक किंवा अभिषेक करत आहे स्क्रीन शेअर? झाले सर. स्क्रीन तर लोड होते. हा ठीक आहे. ठीक आहे, नवीन क्लास क्रिएट करा. इथे कॉम डॉट बेसिक वर राईट क्लिक करून आरामात. हा थोडासा वेळ घेतो बट ठीक आहे. आपल्याला पहिल्यांदा आपण बघितलेला दोन मल्टिपल कंडिशन. पहिला आपण नॉर्मल एक कंडिशन बघितली. आता आपण दोन कंडिशन साठी पाहत आहोत. इथे तू घेऊ शकतोस मल्टिपल एज कंडिशन. एम कॅपिटल असला पाहिजे त्या क्लासचा. स्पेस चालणार नाही याच्यामध्ये. ए कॅपिटल. ठीक आहे, स्पेस चालत नाही. ए कॅपिटल. एक्झाम्पल दिलं तरी चालेल. हा, कंडिशनल एक्झाम्पल. मेन मेथड घेशील इथे. कंट्रोल स्पेस लिहिशील तिथे, फक्त कंट्रोल स्पेस देशील, मेन मेथड जनरेट होईल. किंवा तो इन्सर्टचं बटन दबलं तुझ्याच्याने, इन्सर्टचं बटन प्रेस करशील एकदा. हा, इन्सर्ट. कर्ली ब्रॅकेट एकदा क्लोज कर क्लासचा. इंटर देऊन, दोन इंटर देऊन जागा आपल्याला बरीचशी आहे. हा, सावकाश होतं वाटतं ते. वेट. खाली कर्ली ब्रॅकेट क्लोज करा फक्त जाऊन, इंटर मारून दोन. आय गेस थोडं स्लो होतोय सिस्टम, लॅग होते. ठीक आहे. सर सिस्टम लॅग होते. ओके ठीक आहे. अजून कोणाचा सिस्टीम फास्ट आहे? निशांत, रोहिणी, वैष्णवी. हॅलो सर, माझी आहे. हा, शेअर करा ना, शेअर करू शकता. दिसत आहे सर स्क्रीन? हो, दिसत आहे आता. हा, दिसत आहे. तर हा, याचा एज करू शकता तुम्ही. हा, बरोबर आहे ते. सिनियर सिटीजन. एल्स इफ पॅरेंथिसिस. नेक्स्ट कंडिशन काय आहे आपली? एज ग्रेटर दॅन. डबल कोट मध्ये मिड एज. ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन करावं लागेल सर? हो हो, ग्रेटर दॅन करावं लागेल, तुम्हाला करावं लागेल. एज ग्रेटर दॅन 45 केलं ना, तर एज ग्रेटर दॅन. हा बघा, तुम्ही लाईन नंबर 9 ला केलं ना, एज ग्रेटर दॅन 45. तसंच इथे एज ग्रेटर दॅनचं साईन घ्या फक्त. दॅट्स इट. ऑपरेटर.
आणि तुम्हाला लिहायचं आहे इथे यंग. अजून एक कंडिशन, त्याच्यासाठी अजून एकदा एल्स इफ. युनियन नंतर फायनली एल्स मध्ये चाइल्ड. फायनल एल्स, कोणती कंडिशन नाही. कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज. हा तुम्हाला फक्त सिंटॅक्स आला पाहिजे. आज तुम्हाला फक्त सिंटॅक्स येणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादा सिनेरिओ दिला जाईल तुम्हाला, आणि त्या सिनेरिओ मध्ये तुम्हाला डिसाईड करावं लागेल की मला नेमकं काय वापरायचं. इफ एल्स वापरायचं, एल्स इफ वापरायचं, किंवा जे काही स्विच केस अवेलेबल आहे ते वापरायचं, फॉर लूप वापरायचा, वाईल लूप की डू वाईल लूप, हे तुमचं सिलेक्शन करेक्ट असलं पाहिजे. झाला हा प्रोग्राम. आता तुम्ही त्याला लाईन नंबर 4 ला एक्झिक्यूट करा. हा अगोदरचा रिकर्जनचा जो आहे त्याला तुम्ही कमेंट आउट केलं तरी चालेल. ऍड नावाची मेथड तुमची नाहीये. ऍड नॅचरल करा तिथे, फक्त एन कॅपिटल करून. दॅट्स इट, तेवढंच करायचं होतं. नाहीतरी पण नाही येणार तो. तर त्या दिवशी सरांना सांगितले पण हा प्रॉब्लेम येत होता, मी म्हणून विचारलं होतं. ओके ओके ठीक आहे, ते सांगतो मी तुम्हाला. तसं काय ठीक आहे. हे नाही, त्याला पॅरेंथेसिस मध्ये घ्यावं लागेल. त्याला बंद करा, नाही तर त्याला कमेंट आउट करा त्या कोडला. रिकर्जन वाला जो आहे त्याला काय करायचं, त्याला कमेंट आउट करा. कंट्रोल ए करा, कंट्रोल ए, आणि कंट्रोल दाबून स्लॅश आहे ना क्वेश्चन मार्क, तो दाबा कीबोर्डवर. हा बस, सेव्ह करा. कंट्रोल एस. आता जा तिकडे तुमच्या या, हा इथे एक्झिक्यूट करा. ओके ठीक आहे, सिनियर सिटीजन आलेला आहे. सो हा जो सिंटॅक्स आहे मल्टिपल कंडिशनचा, हा तुम्हाला आला पाहिजे. तुम्ही आता स्टॉप करू शकता स्क्रीनला. आता नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे, नेक्स्ट कंडिशनल स्टेटमेंटची जी कन्सेप्ट आहे, पहिली होती नॉर्मल इफ, किंवा तुम्ही इफ एल्स एकत्रही वापरू शकता. त्याच्यानंतर एल्स इफ लॅडर, जे आता आपण बघितलं मल्टिपल कंडिशन साठी. हा फक्त एका कंडिशन साठी वापरला जातो, ओनली फॉर वन कंडिशन. हा तुम्ही 1+1+1 साठी वापरता. म्हणजे जर ही कंडिशन ट्रू झाली तर एक्झिक्यूट होईल, नाही जर का फॉल्स झाली तर एल्स वाला ब्लॉक जो आहे तो एक्झिक्यूट होतो. एल्स इफ लॅडर मध्ये तुम्ही मल्टिपल कंडिशन विथ रेंज यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, रेंज म्हणजे काय, 45 अबोव्ह ग्रेटर दॅन 45 ग्रेटर दॅन 45, मग 46 47 48 जे काय येत असेल ते सगळं, त्याची जी आहे ती रेंज आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचं जे काही सिंटॅक्स आहे, आजची जी कन्सेप्ट आहे ती आहे स्विच केस. स्विच केस ही कन्सेप्ट कशासाठी वापरली जाते, तर जिथे एक्झॅक्ट मॅच असेल, रेंज नाही. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही IVR वाचला असेल किंवा ऐकलं असेल IVR, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कस्टमर केअरला कुठे जर कॉल केला तर ते सांगतात तुम्हाला लँग्वेज साठी, इंग्लिश साठी फॉर इंग्लिश प्रेस
1 असं तुम्हाला सांगितलं जातं. जर इंग्लिश लँग्वेज जर चूज करायची असेल तर 1, हिंदीसाठी 2, मराठीसाठी 3 असे तुम्हाला नंबर सांगितले जातात. एक्झॅक्ट नंबर जे आहे ते सांगितले जातात. ठीक आहे. फॉर इंग्लिशसाठी 1, मराठीसाठी 2 असे जेव्हा मेन्यू ड्रिव्हन येतात इथे, जसं की फॉर इंग्लिश 1, 2 मराठी, 3 हिंदी, त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे? स्विच केस. कंपल्सरी जो आहे तो स्विच केस वापरायचा आहे. सो स्विच केस वापरण्यासाठी सिंटॅक्स काय आहे? एकदम सिंपल आहे. ज्याच्यामध्ये तुमचा डेटा आहे तो व्हेरिएबल असं घ्यायचं. स्विच पॅरेंथेसिस ओपन क्लोज कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज, दॅट्स इट. आणि याच्या आतमध्ये फॉर एक्झाम्पल आपण डायरेक्टली कोडच करूया, जास्त बेटर पडेल. सिंपल switch case example, switch case example main, let's see int choice. मी इथे नंबर घेतो, वॉट एव्हर नंबर, आणि इथे यूज करायचा आहे सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटलन. जर 1 प्रेस केला तर आपल्याला सांगायचं आहे इंग्लिश, 2 हिंदी, 3 मराठी अशी चॉईस दिलेली आहे आणि डिस्प्ले ही असंच करायचं आहे. किंवा ऑर्डर करूया, लेट्स सी हॉटेल मेन्यू, याला मेन्यू ड्रिव्हन पण म्हणतात, हॉटेल मेन्यू. दुसऱ्या याच्यामध्ये मी लिहितो सिस्टम डॉट प्रिंटलन 1 फॉर व्हेज, 2 फॉर नॉन व्हेज, 1 फॉर व्हेज, 2 फॉर नॉन व्हेज. ओके. आणि त्याच्यानंतर आपला जो डेटा आहे पुट करायचा स्विच, आणि जी काही चॉईस आहे ती आपण स्टोअर केलेली आहे या व्हेरिएबल मध्ये. हा व्हेरिएबल तुम्हाला इथे ठेवायचा आहे. आता आपल्याला इथे कंडिशन लावायची आहे, लॉजिक, की जर का केस 1 जर असेल, केस 1 जर असेल तर आपल्याला प्रिंट करायचं आहे वेलकम, वेलकम टू व्हेज मेन्यू and break case 2 welcome to non-veg menu and break. फायनली जर या दोन पैकी एक कुठलंही एक्झिक्यूट नाही झालं, 1 किंवा 3 2, जर का 3rd 4th 5th काही जरी टाकलं तर बाय डिफॉल्ट जो आहे तो हा कोड एक्झिक्यूट झाला पाहिजे. साउट मेन्यू नॉट अवेलेबल और इनव्हॅलिड मेन्यू, इनव्हॅलिड रिक्वेस्ट, इनव्हॅलिड रिक्वेस्ट करायचं इथे, इनव्हॅलिड रिक्वेस्ट, दॅट्स इट. बघा स्विच त्याच्यामध्ये आपला जो काही व्हेरिएबल आहे, आता आपल्याकडे 1 आहे, सो हा जो आहे हा व्हेज मेन्यूला एक्झिक्यूट करायला पाहिजे. बघा हॉटेल मेन्यू, इथे तुम्हाला 1 केलं तर तुम्ही वेलकम टू व्हेज मेन्यू, अँड इथे जर का तुम्ही 2 जर केलं तर तुम्हाला आउटपुट मध्ये दिसायला पाहिजे नॉन व्हेज मेन्यू. नॉन व्हेज मेन्यू. इथे तुम्हाला कंडिशन देता येणार नाही, ग्रेटर दॅन 40, लेस दॅन 30,
असं काहीही देता येणार नाही. हा तुमचा आहे, याला मेन्यू ड्रिव्हन म्हणतात. हा जो आहे हा मेन्यू ड्रिव्हन. सो आपण इथे जे सेशन्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे. सो पहिल्यांदा आपण नॉर्मल फक्त एका कंडिशन साठी इफ आणि एल्स बघितलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आपण एल्स इफ लॅडर यूज केलेला आहे, ज्याच्यामध्ये मल्टिपल कंडिशन्स कशा घ्यायच्यात, इफ आणि शेवटी एल्स असणार आहे. बट मध्ये जेवढ्या काही कंडिशन येतील त्याच्यामध्ये एल्स इफ ब्लॉक टाकायचे आहेत तुम्हाला. एल्स इफ कंडिशन अँड इट्स ब्लॉक, एल्स इफ कंडिशन अँड इट्स ब्लॉक. हा तुमचा कंडिशनल पार्ट दिलेला आहे. सो उद्या तुम्हाला लूपिंग आणि नेस्टेड लूपिंग ह्या दोन गोष्टीवर काम करायचं आहे उद्या सेम वेळेला. आणि आपलं कंडिशनल स्टेटमेंट उद्या संपल्याच्या नंतर प्रत्येक याच्यावर वेगवेगळे जे काही प्रश्न येतात, इथून कंडिशनल स्टेटमेंट, इफ एल्स, लॉजिकल, ऑपरेटर, ते सगळे प्रश्न आपल्याला करायचे आहेत इंटरव्ह्यू प्रिपरेशन साठी. पण इंटरव्ह्यू प्रिपरेशन साठी तुम्हाला ऍटलिस्ट नेस्टेड लूप आणि ऍरे पर्यंत यायला पाहिजेत. दोन गोष्टीपर्यंत तुम्हाला यायला पाहिजेत. तिथून तुम्ही कुठलेही जे काही लॉजिकल क्वेश्चन्स असो किंवा डिफिकल्ट क्वेश्चन, कॉम्प्लेक्स कुठलेही क्वेश्चन असो तेवढ्यावरच विचारले जातात, जास्त क्वेश्चन्स नसतात. सो तुमच्यासाठी असाइनमेंट अशी आहे, सगळ्यांसाठी सगळ्यांनी असाइनमेंट जे आहे ती कंप्लीट करायची आहे आणि ग्रुपवर पाठवायची आहे. आपापला जो काही ग्रुप असेल त्या ग्रुपवर पाठवायची आहे कंपल्सरी, किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली पाठवू शकता. असाइनमेंट अशी आहे, पहिली असाइनमेंट अशी आहे की जर का तुमच्याकडे अमाऊंट 100 अबाव जर असेल ना तर तुम्ही बर्गर परचेस करणार, आणि जर का लेस दॅन असेल एल्स तर तुम्ही वडापाव परचेस करणार. म्हणजे 100 पेक्षा जास्त अशी अमाऊंट असेल तर तुम्ही बर्गर बाय करणार आहात. त्यामध्ये दिसलं पाहिजे. तुम्ही एक व्हेरिएबल घ्याल अमाऊंट आणि तुम्हाला लॉजिक लिहायचं आहे अमाऊंट ग्रेटर दॅन 100, देन आय विल बाय बर्गर, एल्स आय विल बाय वडापाव. हा झाला एक पहिला. दुसरा जो आहे मल्टिपल एल्सिफ वर तुमची जे काय दिलेला आहे क्वेश्चन, तो पण फक्त आपण कन्सेप्ट क्लिअर आहे की नाही ते बघण्यासाठी करतोय. जर का तुमचं सीजीपीए जो आहे, जर तुमचा सीजीपीए जर असेल, स्क्रीन दिसत नाहीये का तुम्हाला? मी नाही सर. याची स्क्रीन आहे, इंटेलिजन्सची स्क्रीन आहे, दुसरं स्क्रीन देत नाहीये मी. मी तुम्हाला ओरली सांगत आहे. ठीक आहे. मल्टिपल कंडिशन साठी तुम्हाला यूज करायचं आहे. मल्टिपल कंडिशन साठी जर तुम्हाला सीजीपीएम म्हणजे मार्क्स जे आहेत, जर का 10 पडलेले असतील तुमचा सीजीपीए, तर तुम्हाला ड्रीम जॉब मिळेल. फॉर एक्झाम्पल असं होत नाही, तुम्हाला मोस्टली कोडिंग चॅलेंजेस करावे लागतात. पण एक किंवा तुम्ही असं म्हणू शकता, जर तुम्हाला 10 पॉइंटर असेल तुम्हाला, तर तुम्हाला बाईक मिळेल. आणि जर का 7.5 अबव असेल तर तुम्हाला बायसिकल मिळेल. आणि जर का 6 अबव असतील तर तुम्हाला शूज मिळतील. एल्स काहीच मिळणार नाही. तुम्हाला फक्त कंडिशन चेक करायचे आहेत, एल्स इफ कशा यूज करायचं आहे ते. हे जे आहे हे तुम्हाला उद्याच्या अगोदर तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे. जर का तुम्हाला हे सिंटॅक्स मध्ये जर काही डाऊट असेल तर पुढे तुम्ही जे नेक्स्ट डे पासून जे काही आपले असाइनमेंट स्टार्ट होतील, जे क्वेश्चन स्टार्ट होतील, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफिकल्टीज तयार होईल. तुम्हाला ते करताना थोडासा इश्यू येईल. तर सगळ्यांचं इंडिव्हिज्युअली मी प्रोग्राम बघणार आहे उद्या. फर्स्ट 6 to 10 पर्यंत सगळ्यांचे इंडिव्हिज्युअली प्रोग्राम बघणार आहे मी. तुम्ही सगळ्यांनी लॅपटॉपने जॉईन करण्याचा प्रयत्न करा. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू. सर ते वेबची जी वेबसाईट तयार झालेली आहे तर ते होस्ट कसं करायचं ते उद्या सर कनेक्ट होतील
आणि ज्यांनी ज्यांनी वेबसाईट तयार केलेल्या आहेत